जगामध्ये सगळ्यात जर कोण क्रिमिनल गुन्हेगार असेल ते तुमचे आमच्या सरकारनं त्याच्यापुढे लोटांगण घातलं. देशाचं रक्षण करणारा एक शीख समाज. नाही ते दिल्लीमध्ये बसलेले हिजडे की मी हरता कामा नये आणि मी तुम्हाला हरू देणार नाही. त्यांनी असा विचार केला की ह्या माणसाला जर उद्या धक्का लागला तर आपले शीख समाज हा जागेवरती राहायचा नाही, म्हणून ते परत गेले. नशीब त्यांचं समाजाचं. मूर्खपणा केला असता त्याने. आणि हा सगळा शीख समाज काय तुमच्या मालकीचा नाहीये. कडवटपणानं देशाचं रक्षण करणाऱ्यापैकी एक समाज जर कुठचा असेल तर तो शीख समाज आहे. त्याला बिघडू नका. म्हणूनच मला ज्यावेळेला मला वाटतं इंदिरा गांधी मारल्यानंतर तुमचे हे आले होते आता त्यावेळेला झैल सिंग, मी पत्रकारांना सांगितलं कालच्या त्या उघड्या सभेमध्ये परिषदेमध्ये, झैल सिंगनी मला बोलवलं आणि खास अभिनंदन केलं, आभार मानले. दत्ता नलोडे माझ्याबरोबर होते त्यावेळेला, हे आपले महापौर, ते माझ्याबरोबर होते, इथे आहेत. मी त्यांना विचारलं, राष्ट्रपति जी आपने मुझे क्यों बुलाया? नहीं बाला साहब, मैंने आपको इसलिए बुलाया कि इंदिरा गांधी जब मारी गई तो दिल्ली में 2,500 हमारे सिख लोगों की हत्या हो गई. 2,500 शीख मारले गेले. तेवढ्या बायका विधवा झाल्या आणि 50,000 शिखांनी दिल्ली सोडली. 50,000. कल्पना करा काय त्यावेळेला त्या दिल्लीमध्ये झालं असेल त्या शिखांचं. देशाचं रक्षण करणारा एक शीख समाज. पण म्हणे मुंबईमध्ये काही झालं नाही, एकाही शिखाला धक्का लागला नाही. ह्याचं कारण म्हणे तुम्ही आहात. आपकी उंगली ऊपर जाती तो सिख समाज की बहुत बुरी हालत होती, मगर आपने उंगली उठाई नहीं, इसलिए मैंने आपको बुलाया है धन्यवाद देने के लिए. मग त्यावर मी त्यांना हेही सांगितलं, ते म्हटलं आभारी आहे आपला. पण म्हटलं आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. ते म्हटलं कोणसी? म्हटलं सायन कोळीवाड्याच्या इकडे 2-3 अतिरेकी पकडले तुमचे खलिस्तानवादी आणि त्यांना सहारा देणारे तुमचेच लोक आहेत. ऐसी ये बहुत बुरी बात है. आणि म्हटलं बुरी म्हणजे काय? राष्ट्रवादी मुसलमान, राष्ट्रवादी कोणी, राष्ट्रवाद्याचा अर्थ समजून घ्या. मुसलमानांच्या बाजूला जर कोणी पाकिस्तानचे हिजडे लपले असतील तर त्या राष्ट्रवादी मुसलमानांनी आपण होऊन पोलिसांना कळवलं पाहिजे की माझ्या बाजूला एक आतंकवादी पाकिस्तानवादी इकडे राहिलेला आहे, ताबडतोब त्याला पकडून घ्या. याला म्हणतात राष्ट्रवादी मुसलमान. पण हिंदूंची मारायला आलाय म्हणून गप्पा बसणारा जो कोणी असेल ना लांडा, त्याची आम्ही पर्वा करणार नाही. आणि यापुढे तर तुम्ही शपथ घेतली पाहिजे की जर संशय आला पाकिस्तानवादी हे अवलाद आहे, तुम्ही त्याला खतम करा. हो, आकडा खतम करा. नाही ते दिल्लीमध्ये बसलेले हिजडे त्या यासीनला सोडून दिला. यासीन बसला कशाकरता? यासीन कोण? तो JKL जो म्हणून ती आहे फ्रंट तिकडूनची काश्मीरमध्ये, म्हणजे अतिरेक्यांची, त्यांचा प्रमुख. तो उपोषणाला बसला. का उपोषणाला बसला? नाही म्हणे ते हजरतबालच्या समोर खंदक खणलेले आहेत मशिदी पुढे, ते म्हणे तुम्ही त्यामधला आर्मी हटवा. उपोषण कोण करतोय? आपल्या विरोधातला शत्रू. आणि आर्मी आपली त्यांना हटवण्याचा त्याने हट्ट केला तर आणि तरच मी माझं आमरण उपोषण मागे घेईन, नाही ते घेणार नाही. आमच्या सरकारनं त्याच्यापुढे लोटांगण घातलं, खंदकातलं सैन्य हटवलं आणि यासीनने उपोषण सोडलं. तुमच्या बाबतीत करेल का एवढं सरकार? इमामच्या पेन्शनची काळजी करणारं सरकार तुमची काळजी घेईल? खंदकातनं आमचं सैन्य हटवलं, हा सैन्याचा भयंकर महाभयंकर अपमान आहे. सैन्य म्हणजे काय तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि यासीन सारख्या एका हलकट माणसाची ज्यांनी 400 हिंदूंचे मुर्दे पाडले, त्याची आपल्या अदालतवरती मुलाखत, यासीन मलिक मुलाखत. आणि त्यांनी शेवटी काय म्हटलं? जगामध्ये सगळ्यात जर कोण क्रिमिनल गुन्हेगार असेल ते तुमचे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस आहेत. ते यासीन मलिक म्हणाला, बाळ ठाकरे म्हणाला नाही. म्हणाल्यानंतर कुठेही काही ऍक्शन नाही, काही नाही. आज जरी नथुरामाचं नाव काढल्याबरोबर त्याच्या मागे लगेच खटल्याचा ससेमिरा लागतो. आणि या भडवास यासीन पाकिस्तानचा अतिरेकी तिथे येऊन तुमच्या महात्मा गांधींना शिव्या देतो, त्याबद्दल तुम्ही कुठे खटला घालायला तयार नाही. उलट आमरण उपोषणामध्ये मरण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला सांगते, तू म्हणतो त्याप्रमाणे वागतो, सैन्य मागे घेतो, खंदक बुजवतो, पण मरू नकोस. हे राज्य करते. इतक्या नागडीपणाने राज्य कारभार ह्या देशाचा चाललेला आहे. भ्रष्टाचार होणार नाही तर काय होणार? हा भ्रष्टाचार गाडायचं एकच. आसामची जनता जशी उभी राहिली होती ना, आसामची जनता सत्ता दिली. तुम्ही एक प्रयोग माझ्या बाबतीत करा. हा बाळ ठाकरे आयुष्यामध्ये जर हरला ना तर देशाला भवितव्य राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सर्वात जास्त जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांपेक्षा माझ्यावर आहे की मी हरता कामा नये आणि मी तुम्हाला हरू देणार नाही. म्हणून एक अशा उभारीने उभे राहा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस उभी राहिलेली असेल ना, तिथे तिचा निपात करावाच लागेल. पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका. हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका. 5 लाखाला नंतर विकले जाणार असाल, 10 लाखाला विकले जाणार असाल आणि आता मात्र भ्रष्टाचाराचा निषेध करणार असाल तर हे ढोंग महाराजांना सुद्धा आवडणार नाही. आणि हे ढोंग तुमच्या मराठ्यांच्या रक्तामध्ये असता कामा नये, एवढी काळजी घ्या. म्हणून शिवसैनिक तुमच्याकडे आदरानं लोक पाहतायत, तो आदर तसाच ठेवा. आज जास्त तापवत नाहीये, कारण आता झाला 1 वाजायला आला. लांबून आलेले आहात.
फक्त आज एकच शपथ घ्यायची की कोणत्याही परिस्थितीत येत्या 95 साली मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्यावर ह्या निवडणुका होणार. त्या निवडणुकीमध्ये आम्ही हा शिवसेनेचा भगवा झेंडा, भाजप आमच्या बरोबर आली जर गुन्हा घेऊन तर त्यांना बरोबर घेऊन हा युतीचा भगवा झेंडा आम्ही जबरदस्त बहुमतानं महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही असे हात वर करून शपथ घेऊन आजचं हे सोनं लुटून, नाही तर लुटाला शरद पवार आहे, तो लुटणाऱ्यांचा बाप आहे, पण त्यापेक्षा हे महत्वाचं सोनं लुटून आपण घरोघर जायचं आहे आणि विजयाखेरीज आता दुसरा विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.